मित्रांनो, आपल्याला जर सांगितलं सक्सेसफुलची डेफिनेशन करा तर कशी कराल बरं? माझ्या दृष्टीने योग्य धन, खुशी, हेल्थ आणि चांगले नातेसंबंध, म्हणजे जेवढा हवा आहे, अगदी जास्त पण नको किंवा कमी पण नको, पण एक सफिशियंट, आपलं व्यवस्थित भागतंय, अगदी चांगल्या पद्धतीने कमवलेला, प्रामाणिकपणे कमवलेला, असं एक योग्य आपल्याकडं मुबलक पद्धतीत धन आहे, सोबत खुशी आहे, रेग्युलर आपण आनंदात आणि छान पद्धतीने जीवन जगतोय, सोबत आपलं आरोग्यही खूप चांगलं आहे, कुठला शारीरिक मानसिक कुठलाही आजार नाही आहे, आणि सोबतच आपल्यासोबतचे सर्व नातेसंबंध चांगले आहेत. यालाच योग्य धन प्लस खुशी प्लस हेल्थ प्लस चांगले नातेसंबंध, हे चार स्तंभ आपले पक्के मजबूत चांगले आहेत, तेव्हा नक्कीच आयुष्य हे आपलं सक्सेसफुल असेल. तर धन कसे कमवतो यानुसार आपली हेल्थ, सुख अवलंबून आहे. म्हणून पैसा कमविताना कोणाची नाराजी किंवा बददुआ किंवा वाईट त्यांनी आपल्याला बोलायला नको, कोणाला त्रास देऊन पैसा कमवलेला नको, भ्रष्टाचाराचा पैसा नको, किंवा कोणाला दुखवून वगैरे आपल्याकडे येणारा पैसा नको. पैसा हा शुभकामनांसोबत, दुआसोबतच आपल्याकडे आला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण किती पैसा कमवितो हे न बघता त्याच्यासोबत आपण किती आशीर्वाद कमविले आहेत हे पाहावे. कारण आपल्याला माहिती आहे, जसे धन तसे अन्न, जसे अन्न तसे मन, आणि जसे मन तसे तन, आणि जसे पाणी तसे वाणी. म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. दुआचा स्टॉक आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे. कारण की याच दुआ किंवा आशीर्वाद हे असंभवला संभव करून दाखवतात. बऱ्याच मोठ्या मोठ्या परिस्थितीमध्ये खूप सारा पैसा असूनही त्या कामाला येईल असं काही नाही. पण दुआंचा स्टॉक जरी आपल्यासोबत असला तरी बऱ्याच अंशी तो आपल्याला कामाला येतो. जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये खूप जणांकडे भरपूर पैसा होता, पण असं नाही की ते वाचले, पण काही जणांकडे काही नसताना सुद्धा कोरोना झाला तरी ते म्हणजे वाचले, म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या दुआंचा स्टॉक होता. असे म्हणतात ना, जिनके पास दुआओं का धन नहीं वह धनवान होकर भी निर्धन है, क्योंकि मुश्किल समय में धन नहीं दुआ काम आती है. जीवनात पैसाच सर्व ठीक करतो आणि पैशानेच सर्व कामे होतात असे नाही. प्रामाणिकपणे पैसा कमवावा आणि त्याच्या सोबतच आशीर्वाद पण. प्रत्येक कामच असे करावे की त्याच्यासोबत आपण आशीर्वाद कमवू. यासाठी आपण एक उदाहरण बघू. एक फळवाला आहे, त्याने आपल्या म्हणजे आपण त्याच्याकडे फळे घ्यायला गेलो. मग त्या दिवशी त्याच्याकडे फळे चांगली नव्हती. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आज माझ्याकडनं नका घेऊ, बाजूवाल्याकडनं घ्या, कारण माझी आजची फळं खराब आहेत. तुम्ही घरी घेऊन गेलात तर ती खराबच होऊन जातील आणि म्हणजे उगीच तुमचं पैसे वाया जातील. मग समजा त्यांनी नसतं सांगितलं आणि मी ती फळं घेऊन गेली असती तर मी नक्कीच घरी जाऊन त्याला खूप बद्दुआ दिली असते. पण मात्र तो प्रामाणिक व्यक्ती होता. मग आणि त्याने आपल्याला सांगितलं. आत्ता मात्र मग त्याच्यावर आपला विश्वास बसला. मग दरवेळेस आपण फळं कोणाकडून घेणार? त्याच्याकडूनच. आणि बरं, त्याच्याकडून तर घेणारच, पण आणखीन 4 लोकांना सांगणार की तो खूप चांगला व्यक्ती आहे आणि फळं पण चांगले देतो, त्याच्याकडूनच तुम्ही फळे घ्या. म्हणजे इथे त्यानं पैसा तर कमवलाच, नंतर त्याने म्हणजे आपणही तो कधीच फळवाला बदलणार नाही. 4 लोकांनाही सांगितलंय आणखीन, म्हणजे त्याचा व्यवसाय वाढला, पैसे तर तो कमवतोच आहे, पण सोबतच त्यानं आशीर्वादही कमवले. कारण आपण मनातून त्याला म्हटलं की हा खूप चांगला आहे आणि त्याला आशीर्वाद दिले, म्हणजे त्याचा बिझनेस पण वाढवला आणि म्हणजे दुआंचा स्टॉक पण त्यांनी जमा केला. जिथे दुआ असतात तिथे नक्कीच जास्त धन मिळते.
आणि या दुवांसाठीच मग ह्या मिळवण्यासाठी काय गरजेचं आहे? अन्न आणि मन दोन्ही सात्विक हवे. तेव्हाच आपण अशा सात्विक पद्धतीने विचार करू शकतो आणि सात्विक वागू शकतो. म्हणून अन्न जे आहे ते सात्विक असणं फार गरजेचं आहे. जसं आपण म्हणालो की जसं धन तसं अन्न आणि जसं अन्न तसं मन. म्हणून आपण मांसाहार शक्यतो करू नये, कारण तो तमोगुण वाढवणार आहे. जास्त मसालेदार, चमचमीत, झणझणीत त्यापेक्षा सरळ साधं सात्विक अन्न, सिंपल असं असावं. जेव्हा आपण मांसाहार करतो तेव्हा त्या प्राण्यांना आत डांबून ठेवलं जातं त्याला मारण्याच्या आधी, आणि मग त्याच्यामध्ये किती भयानक व्हायब्रेशन निर्माण होतात. आणि जेव्हा त्याचा जीव जात असतो तेव्हा त्याला चांगलं वाटत असेल का? कोणालाच आपला जीव जाताना चांगलं वाटतं का? मग जेव्हा त्याचा जीव घेत असू तेव्हा किती भयानक व्हायब्रेशन त्याच्यामध्ये निर्माण झाले असतील. आणि मग त्याचं जे मांस खाणार, मग त्याच्या मनात तीच व्हायब्रेशन येणार ना, भीती, तमोगुण. मनातून त्याला किती वाईट वाटलं असेल, किंवा तो मनातून कोणावर किती तो त्याला मारत असणाऱ्या व्यक्तीवर चिडत असेल वगैरे. म्हणजे अर्थातच तमोगुण वाढवणार आहे तो. आणि कोणाचीच डेथ ही कोणाचीच हेल्थ होऊ शकत नाही. लोक म्हणतात की यातनं प्रोटीन मिळतात, हेल्थ मिळते. कसे मिळेल? अशा व्हायब्रेशननी जे मांस आपण खाणार आहोत मृत्यूला कारणीभूत ठरली. ते त्याच्यातनं मांस जे होणार आहे, मिळणार, आपण खाणार, त्यातनं काय व्हायब्रेशन मिळणार आहेत आपल्याला? नक्कीच तमोगुणी. घरातील आपण समजा उदाहरणार्थ व्हेज खातो, तेही सात्विक होणार नाही जोपर्यंत ते चांगल्या मनस्थितीत आपण बनवणार नाही. म्हणून जसे म्हणजे अन्न तसे मन, आणि जसे मन तसे अन्न. म्हणजे भोजन बनवण्याच्या मनात काय व्हायब्रेशन होते ते त्यानुसार ते अन्न सात्विक आहे, तमोगुणी आहे का राजसी आहे ते ठरणार आहे. म्हणून अन्न बनवण्याच्या पद्धतीवर, अन्न बनवणाऱ्याच्या मनातील व्हायब्रेशननुसार ते सात्विकता त्याच्यामध्ये येणार आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे जेवण बनवणाऱ्याच्या मनस्थितीचा परिणाम त्या अन्नावर होणार आहे. म्हणूनच फार महत्त्वाचं आहे अन्न कसं शिजवलं जातं. समजा आपण बघूया की 3 प्रकारचं आपण समजा जेवण करतो. उदाहरणार्थ एक तर आपण विकत घेतो. आजकाल इटिंग आउट विच इज व्हेरी कॉमन थिंग टुडे, आणि स्पेशली आवर चिल्ड्रन इटिंग आउट इज नॉर्मल वे ऑफ लिव्हिंग. जेव्हा आपण बाहेर जेवतो ती एनर्जी त्यात असते की ती फक्त ओनली फॉर प्रॉफिट अँड मनी. आणि त्या अन्नाचं मनी इज द व्हायब्रेशन ऑफ दॅट फूड. म्हणजेच तुम्ही जे काही खाता त्यांच्या डोक्यात एकच असतं की तुम्ही खा, मी त्यातून पैसे कमवतो. बस तुम्ही खा, भरपूर खा, खात राहा. बाहेर सगळेजण या माझा व्यवसाय वाढेल, तुम्ही खा खा खा, आणि मी त्यातनं फक्त पैसे कमवणार आहे, आणि फक्त पैसा येऊ द्या, पैसा येऊ द्या. दिस इज द व्हायब्रेशन ऑफ दॅट फूड. म्हणून सध्या पैसा हीच प्रायोरिटी झाली सर्वांची. कारण आजकाल जे पहिल्या काळामध्ये प्रत्येक जण घरीच जेवण करायचे, बाहेर कधीच फार रेअर, बाहेर जाताना सुद्धा आपलंच अन्न सोबत घेऊन जात असत. पण आज आपल्याकडे वेळ नाही, घरातली गृहिणीला सुद्धा जास्त वेळ नाही, बाहेर कामाला जाते, किंवा आणखीन अदर काही कारणामुळे, किंवा फॅशन आहे बाहेर खाणे, मुलांना आवडतंय, घरच्यांना आवडतंय, बाहेरचं फास्ट फूड, जंक फूड क्रेज वाढलंय, सध्याचा तो ट्रेंड आहे. मग बाहेर आजकाल आपण बघतोय किती मार्केटिंग वाढले, स्विगी इकडून तिकडून सगळीकडून बाहेर डायरेक्ट घरी जेवण मागवलं जातंय. आणि त्यामुळं मग आपल्यामध्ये कसे व्हायब्रेशन येणार आहेत? ओनली फॉर मनी. सगळं काही पैशासाठीच चाललंय. मग पैशासाठी ह्या सगळं जग बदलत चाललंय. आपल्या मुलाला आपण हेच
पैसा असलेले व्हायब्रेशन, आणि पैसा फार महत्त्वाचा आहे, तीच एनर्जीचे त्या एनर्जीचंच फूड जर त्याला खाऊ घालतोय, मग त्या मुलांनी फक्त मग नंतर आपण त्यांनाच का नावे ठेवावी की पैशासाठी, ह्यांना पैशापुढं काहीच नातेसंबंध महत्त्वाचे नाहीत, बाकी काहीच गोष्टीचे महत्त्वाचे नाहीत, आणि मग त्यांना पैशासाठी ते फॉरेनमध्ये जातात, तिथं आईवडिलांना घेऊन नाही जाऊ शकले तर इथं कोणी बघायला नाही म्हणून आता अनाथाश्रमामध्ये ठेवतात, किंवा त्या पैशाच कमवण्यासाठी आईवडील मुलांना लहानपणापासून अनाथाश्रम पाळणाघरात टाकतात, अगदी छोट्या छोट्या मुलांना. तेव्हा त्यांना त्यांच्या मनाचा किंवा बाकी कसल्याच गोष्टीचा विचार नसतो. मग तुम्ही त्यांना तेच दिले, मग त्यांनी मोठ्यापणी तुम्हाला अनाथाश्रमात टाकलं, तेव्हाही मग त्यांना नावे का ठेवता? त्यांच्याकडेही वेळ नाही ना, त्यांनाही जीवन जगण्यासाठी या आजच्या वातावरणात जगण्यासाठी, धकाधकीच्या लाईफमध्ये पैसा त्यांनाही लागतोय, म्हणून तेही पैसे कमवण्यासाठी नवरा बायको दोघेही बाहेर काम करतायत, आणि त्यांनी तुम्हाला बघायला वेळ नाही म्हणून अनाथाश्रममध्ये टाकले. जसे कर्म तसे फळ. तुम्हीच त्यांना ते व्हायब्रेशन दिली ना, तुम्हाला वेळ नव्हता संस्कार द्यायला त्यांना, मग त्यांच्याकडनं आपण अपेक्षा का करावी नंतर? म्हणजे अनाथाश्रमामध्ये टाकणं हे चुकीचं आहे, पण आपणही घरामध्ये तसं वातावरण क्रिएट करायला पाहिजे, नातेसंबंधांना महत्त्व दिलं पाहिजे. सगळ्या बाकीच्या आपले आरोग्य, पैसा, योग्य धन, आपण जे बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये, चारही स्तंभ महत्त्वाचे आहेत. आरोग्यही महत्त्वाचं आहे, धन पण महत्त्वाचं आहे, नातेसंबंध पण महत्त्वाचे आहेत. इतके आपण नात्यांना, तत्वांना, मूल्यांना, कशालाच जीवनात सध्या पैशामुळे महत्त्व देत नाही. सख्खे भाऊ सुद्धा छोट्या छोट्या प्रॉपर्टीसाठी, थोड्या पैशासाठी किंवा कशासाठी सुद्धा रक्ताची नाते, जवळचे नाते संबंध लढत आहेत. हजारोने कोर्ट कचेरीमध्ये खेटे घालत आहेत. म्हणजे जवळच्या नात्यापेक्षाही पैसा वर झालाय, आणि थोड्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी खून सुद्धा करताय एकमेकांचा. सख्खे भाऊ, एका आईची मुलं. आणि पहिल्या काळात असं होतं की आपली जमीन किंवा आपले काही प्रत्येक गोष्टी काही कामासाठी दुसऱ्यांना लागली तरी आपण फ्री ऑफ कॉस्ट सगळं देऊन टाकायचो. पण आजकाल सगळ्या ठिकाणी मार्केटिंग आहे. फंक्शन करायचे आहेत, मोठे मोठे प्रोग्राम करायचे आहेत, प्रत्येक ठिकाणी हॉल, डेकोरेशन, सगळ्या गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. सगळ्या गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो. नाहीतर पहिल्या काळात कोणाच्या घरी प्रोग्राम असेल, गावातले 4 लोक यायचे, सगळ्यांनी मिळून स्वयंपाक बनवायचे, कधी आचार्य लावायची गरज नव्हती. मंदिरात लग्न व्हायची, आजूबाजूला कोणाकडे जागा असेल तिथे होऊन जायची, त्याच्यासाठी भांडे सगळं सगळ्यांकडून मिळून जायचं, होऊन जायचं. पण आता हे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा. म्हणून फार महत्त्वाचं आहे आपण जे अन्न खातो ते. मग आता आपण हे बघितलं बाहेरचं अन्न, आता दुसरं अन्न बनवू. दुसरं अन्न जे आहे ते घरात बनविलेलं. जेव्हा घरातील स्त्री जी आहे ना, ती प्रेमाने सर्वांनी चांगलं जेवण करावं, सर्वांना आवडावं म्हणून अगदी मन लावून ती भावनेने जेवण बनविते. म्हणूनच आपण म्हणतो, आई तुझ्या हाताच्या जेवणाला कशाचीच सर नाही. आणि हेच जर घरातल्या एका मेडनी बनवला स्वयंपाक, ते जास्त आवडत नाही, कारण ते टेस्टी नसतं. तिच्या डोक्यामध्ये काय काय असतं त्या मेडच्या डोक्यामध्ये, आणि मग ते फक्त तिचं काम संपवायचं असतं. पटपट बनवते, डोक्यात काय काय असतं ते त्याच्यात येऊन जातं आणि निघून जाते. मग तेच आपल्यामध्ये पण विचार येतात तसेच, पळापळा, पटपट खा जा. तिला फक्त तिचं काम करून पळायचं असतं, त्याच्यात प्रेम वगैरे येतच नाही. मग जीवनाचा उद्देश, खरा आनंद हे सगळं आपण विसरलेलो आहे आणि पैशासाठी धावतो आहे. शांत बसून आपल्याला जेवायला पण वेळ नाही, कुठेही बसतो, कसेही खातो, गचा फक्त पोटाची थैली भरतो फक्त. आणि तिसरं अन्न आता आपण बघू, आश्रम किंवा मंदिर किंवा धार्मिक स्थळामध्ये बनवलेलं प्रसाद म्हणून जे अन्न असतं ते, त्याला आपण प्रसाद म्हणतो. किती महत्त्वाचं की आपल्या हातात जर दिलं तर एक कण सुद्धा खाली पडू देत नाही, जरी पडलं तरी ते उचलून खातो आणि असं करून खात राहतो. का महत्त्व आहे याला? आणि वाटेतही कोणी भेटलं तरी प्रत्येकाला थोडं देतो, एक कण दाना, घरच्यांना घेऊन जातो एक कण. इतकं का महत्त्वाचं आहे? साधा प्रसादाचा तो शिरा होता. मग त्या आपण सगळ्यांना काय देतोय? शिरा देतोय का? नाही.
तर शिऱ्यातली पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येकाला आपण देतोय. मग हाच प्रसाद आपण रोज घरी बनवू शकतो की नाही? त्यात पॉझिटिव्ह एनर्जी टाकून प्रत्येक रोजचं जे जेवण बनवू, अगदी मन लावून भगवंताच्या आठवणीमध्ये भगवंताची गाणी लावून, दुसऱ्या डोक्यात कुठलाच विचार नको, सात्विक मनाच्या स्थितीत प्रसन्न मनाने सात्विक वातावरणामध्ये भगवंताचे गीत लावून जर आपण हे बनवले आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्याच्यात टाकले, मी पीसफुल सोल आहे, पॉवरफुल सोल आहे, याच्यात परमात्म्याची शक्ती येते, अन्नाच्या कणाकणामध्ये पॉझिटिव्ह शक्ती जात आहे, याच्यातून सगळ्यांना शक्ती मिळू दे, आनंद मिळू दे, आरोग्य लाभू दे, सुख मिळू दे. नक्कीच ही पॉझिटिव्ह एनर्जी टाकून, एनर्जी भरून जर आपण हा रोजचा प्रसाद बनवला, प्रत्येकाच्या मनावर तो कार्य करेल, प्रत्येकजण सात्विक मनस्थिती निर्माण होणार आहे. म्हणून अन्नाला इतकं महत्त्व आहे. काही ठिकाणी योगिक शेतीचा प्रयोगही होत आहे, जिथे शेतात मेडिटेशन केले जाते आणि ते धान्य उगवण्याचा म्हणजे तिथं ते मेडिटेशनमुळे ती झाडं पण खूप चांगली निर्माण होत आहेत आणि उत्पादन पण त्याच्यातनं भरपूर येत आहे. गव्हर्नमेंट इव्हॅल्युएट करत आहे हे. आणि नुसतेच ऑर्गॅनिक फार्मिंग नाही, तर ऑर्गॅनिक व्हायब्रेशनने बनवलेले धान्य, हाच प्रयोग आपण घरी पण करू शकतो. उदाहरण करून बघा, 2 झाडे लावा, त्याच्या एकाला गप्पा मारत चांगल्या पद्धतीने पाणी द्या आणि दुसऱ्याला रागाने, आणि दोन्हीतला फरक बघा, नक्कीच तुम्हाला जाणवेल. सेम हेच आपण पाण्यासोबतही करू शकतो. पाण्याला अमृत बनवूया. जसे पाणी तसे वाणी. आपण बघितलं की 60-70% शरीरामध्ये आपल्या पाणी आहे आणि पाणी व्हायब्रेशन कॅच करतात. ज्या घरातलं आपण पाणी पितो किंवा जिथलं पाणी पितो तिथली सगळी एनर्जी किंवा व्हायब्रेशन, तिथली ती मनस्थिती, तिथलं सगळं आपण त्या घेऊन येतो. आणि हे सायंटिफिकरित्या प्रूव्ह झालेलं आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा, वॉटर मेमरी, हाऊ वॉटर हॅज हाय मेमरी अँड वॉटर ट्रॅप्स व्हायब्रेशन अँड वॉटर रिटेन्स व्हॉट इट हॅज ट्रॅप्स. शरीरामध्ये आपल्या 80% जवळपास पाणी आहे आणि जेव्हा आपण जे काही व्हायब्रेशन आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय आहे ते कॅच करत असतं. आणि म्हणून आपण हे पाणी एनर्जाइज करून पाणी प्यावे. पिताना पाण्याकडे बघावे व भगवंताची शक्ती त्यात उतरत आहेत. खूप ते पाणी अमृत आहे, खूप चांगलं आहे. हे पाणी पिऊन हे अमृतासारखं माझ्या शरीरामध्ये काम होणार आहे, माझी हेल्थ चांगली राहील, सर्व चांगलं राहील, माझं शरीर, मन वगैरे असा विचार करावा आणि मग त्याला एनर्जाइज करून अमृत करून ते प्यावं. हे पॉवरफुल सोल आहे, मी डिवाइन सोल आहे, हे खूप मी हेल्दी सोल आहे, असं जेव्हा विचार करून त्याच्यात व्हायब्रेशन पॉझिटिव्ह टाकून जेव्हा आपण पितो त्याला अमृत करून पितो. जेव्हा अन्न आणि पाणी भगवंताच्या आठवणीमध्ये एनर्जाइज करून आपण तेच तसेच कन्झ्युम करावे, म्हणजे आपली एनर्जी डिप्लीट होणार नाही. कारण थ्रू फूड अँड वॉटर व्हायब्रेशन ऑफ एन्व्हायरमेंट आर इन्फ्लुएन्सिंग अस. म्हणून हे आपण आपल्या परिवारासाठी करावे. असे एनर्जाइज पाणी रोज करून मग ते पिण्याच्या भांड्यात टाकावे. मग सर्वजण तेच पाणी पितील आणि तसेच व्हायब्रेशन निर्माण होतील. आणि शक्यतो बाहेर जाताना किंवा कुठेही फार एमर्जन्सी असेल तर बाहेरचं खावं प्यावं. शक्यतो आपलं पाणी, जेवण वगैरे रेग्युलर आपण आपलं सोबत ठेवावं, आपल्या हाताने बनवून स्वच्छ चांगलं वगैरे जेवण, आणि एनर्जाइज करूनच चांगल्या ठिकाणी बसून शांत मनाने भगवंताच्या आठवणीत काही कुठला विचार न करता अगदी शांतपणे त्या अन्नाची चव सगळं आस्वाद घेत हळूवार छान जेवण करावे. धन्यवाद.